हाय, मी विद्या डोबळे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. हाय, मी संभाजी डोबळे आहे. तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही बरेच दिवस झाले की व्हिडिओ बनवला नाही आणि आज आम्ही आलो आहोत विहारामध्ये. तर इथं शाहूनगरमध्ये धम्मचक्र बुद्ध विहार आहे, तिथे आलो आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवतो इथं चिंचवडमध्ये, आम्ही भोसरीमध्ये राहतो. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ की आम्ही इकडे आलो आहोत. रविवार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे की रविवारी विहारात जाण्यासाठी. तर आम्ही तर रविवारी विहारात येतो, त्यामुळे आम्हाला थोडासाच वेळ भेटतो. विहारात बराचसा वेळ जातो, त्यामुळे आम्ही पण कधी दाखवलं नाही. आम्ही तुम्हाला विहार पण दाखवतो, आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे विहार बघा कसं आहे. खूप प्रशस्त, इथे अभ्यासाला वगैरे इथे खूप काही IPS अधिकारी वगैरे होऊन गेलेत. प्रत्येक अधिकारी आणि शिपाई, कोणी पोलीस, कोणी क्लर्क, कोणी IAS ऑफिसर, कोणी बरेचसे असे गव्हर्मेंट पदासाठी इथे शिक्षण घेतलेल्या लोक गेलेले आहेत. तरी दाखवते, गेट आहे हा, याची कमान आहे, ही कमान आहे आणि इथे स्वतःची काहीतरी हा बोर्ड पाहतात. तर आज जाहीर सत्कार कुमारी प्रिया शुक्शेजी यांचं भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रो मध्ये संशोधन शास्त्रज्ञ रिसर्च सायंटिस्टपदी निवड झाल्याबद्दल तिचं अभिनंदन. आणि इथं सुप्रसिद्ध गायकांचा कार्यक्रमही आज संध्याकाळी ठेवलेला आहे. तर इथे जे पण येतात ते अधिकारी घडूनच जातात. हे शेजारी दिसते उजव्या साईडला, माझ्या उजव्या साईडला हे बुद्ध विहार आहे, लेफ्ट साईडला. आणि बरोबर विहार जे आहे ते बरोबर मधोमध आहे. हा विहाराचा परिसर आहे, खूप मोठे, प्रशस्त आणि नामांकित गाजलेलं असं हे खूप प्रशस्त असं हे विहार आहे. तर या विहाराची काय ख्याती सांगायची की इथे येणारा प्रत्येक मुलगा अभ्यास करतो. अभ्यासिका ही जी समोरची दिसते ती अभ्यासिकाच आहे. धम्मचक्र शाहू विहार, शाहूनगर, चिंचवड, पुणे 1966. इथे हा जो दिसतोय स्टेज, हा स्टेज जो आहे तो इथे कार्यक्रम भरवले जातात. डान्सच्या स्पर्धा असतील, नृत्य असतील, स्पीच असेल आणि कार्यक्रम असतात. हा कार्यक्रमाचा मोठा प्रांगण आहे आणि या प्रांगणामध्ये इथे पाहाल तर तुम्ही सर्व आपल्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत. ज्या महापुरुषांनी आपल्याला योगदान, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर आहे, संत कबीर आहेत, माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, संत राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि रमाबाई आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे. आणि इकडे बाबासाहेबांचा पुतळा आहे. आणि इथे आतमध्ये हे विहार असं छान प्रकारचं विहार आहे. इथे ही बुद्धांचे आणि आतमध्ये इथे पुस्तक विक्रीला असतात. हे पुस्तक आता लावून थोड्या वेळात आताच लावण्याचं चालू आहे, आत्ताच ते आलेले आहे. तर असं हे विहार आहे. आणि ह्या विहाराचे धम्मचक्र बुद्ध विहाराचे 3-4 मजली इकडेही तसंच आहे. आणि याच्यामध्ये आपला ज्ञानाचं भंडार, हे विहार म्हणजे ज्ञानाचं भंडार आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन म्हणा किंवा आपल्याला जे नॉलेज हवं आहे, इथे सगळे लोक अभ्यासिकासाठी असं हे विहार आहे. इथे तथागत बुद्धांची मूर्ती आहे. तसेच इथे अतिशय शांत वातावरण असतं. बसण्याच्या व्यवस्था केलेली आहे. मूर्ती
सर तर असं हे बुद्ध विहार आहे. हे बुद्ध विहार म्हणजे आमचं आधारस्थान आहे आणि ते इतके अधिकारी घडून गेलेत आणि आपल्या मुलांना जर अधिकारी घडवायचं असेल तर इथं सुंदर अशा अभ्यासिका आहे. इथे कटाक्षाने लक्ष दिलं जातं आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना इथे आपल्याला कोणताही भेदभाव न करता कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो इथे तसा भेदभावही केला जात नाही आहे. आणि नाही काय झालं हां ठीक इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि सर्व प्रकारच्या सर्व जाती धर्मातील लोक विद्यार्थी येतात आणि इथे शिकून इथून क्लास 1 ऑफिसर होऊनच बाहेर पडतात अशी ह्या बुद्ध विहाराची ख्याती आहे. आणि याच बुद्ध विहारात आम्ही दर रविवारी येत असतो आणि आमचा बराचसा वेळ आम्ही इथे घालवत असतो. जसं बाबासाहेबांनी आपल्याला रविवार दिला आहे, आपल्याला हक्काचा दिवस जो दिला आहे तो म्हणजे आपल्याला रविवार हा बाबासाहेबांनी सगळ्यांसाठीच हा विहार दिलेला सगळ्यांसाठी विहारात जाण्यासाठी हा दिवस ठरवून दिलेला आहे. तर नक्की तुम्ही त्यांचा उपभोग घ्या आणि अशा पद्धतीने इथे विहारामध्ये येण्यास आम्ही पण येतो, तुम्ही पण येत जावा, दर रविवारी येत जावा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालत राहा. कारण बऱ्याच गोष्टी आपण बाहेर पडल्याशिवाय समजत नाही आणि त्याच्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला काळाची गरज आहे की सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. जर आपल्याला माहिती नसेल तर आपण इतरांना सांगू शकत नाही. जर आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या मुलांना बाकीच्यांना सोडा पण आपण आपल्या लहान मुलाबाळांना तरी नक्कीच सांगू शकतो आणि नक्कीच सांगू शकतो. तर इथे जर तुम्ही लहान मुलांना आतापासून सवय लावली तर ती आली आणि आमची पूर्ण फॅमिली आणि त्यात आमच्या आज माझ्या मुलाचा वाढदिवस पण आहे आणि वाढदिवस असल्यामुळे आम्ही ते खीरदानही ठेवलेलं आहे आणि खीरदानानिमित्त आमची पूर्ण फॅमिली इकडे आलेली आहे. आता थोड्याच वेळात सगळे येतील. आम्ही सुरुवातीला लवकर येऊन म्हटलं थोडंसं इकडं सगळे साहित्य द्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. तर इकडे आपल्याला असं प्रशस्त दिसतं. मला इकडे दाखवतो आम्ही पाठीमागचं बॅक साईड आहे. तरी बॅक साईड इकडे अनिकेत आहे आणि इथं जवळच बर्ड व्हॅली म्हणून हे तुम्हाला जे क्षेत्र दिसतंय हे बर्ड व्हॅली असं सुंदर परिसराच्या तिथं निसर्गरम्य वातावरणाच्या मध्ये बुद्ध विहार आहे. आणि या बुद्ध विहाराची अशी ख्याती आहे की बुद्धांचा जो अस्थीचा एक धातू आहे तो इथे या बुद्ध विहारामध्ये पाहायला मिळतो. तर तुम्ही नक्की या विहाराला अवश्य भेट द्या आणि इथे कुठल्याही प्रकारचा प्रत्येक माणसाचं हे विहार आहे असं खूप आणि इथले संस्थापक आहेत सुरेश कसबे सर. तर ते पण आदरणीय कसबे सर हे पण खूप चांगले व्यक्तिमत्व आहे आणि असं खूप गरीब मुलांना पण मदत करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकारी घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. जर त्यांच्या पुण्याईने हे आपल्याला विहार लाभलेलं आहे. अशा ह्या विहारात इकडे खीर बनवण्याचा खीरदान देण्याचं आम्ही दिलं आहे. तर ते खीरदानासाठी आणि किती तिथे थांबलेलं आहे. इकडे आम्ही सगळं साहित्य आणून दिलं आहे आणि चालू आहे. आवाज पण येत असेल आणि हा आम्ही आमच्या स्वइच्छेनं असतं असं काही नाही की द्यायला पाहिजे वगैरे. पण आम्हाला वाटलं की बाबा आज काहीतरी अनिकेतचा वाढदिवस आहे इकडे तिकडे कुठेतरी भटकत राहण्यापेक्षा काहीतरी करण्यापेक्षा आपण खीरदान देऊया असा हा योग आहे. आणि आम्ही दरच रविवारी येतच असतो, न चुकता येतो आणि तुम्ही पण येत राहा. तुम्ही जवळच हे विहार आहे. जे इथल्या जवळच्या परिसरातले आहेत त्यांनी नक्की या आणि ज्यांना अभ्यासाची ज्या होतकरू मुलांना अभ्यासाची गरज आहे त्या मुलांनी तर लायब्ररी आहे. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या अजूनही आम्ही 2-3 वर्ष झाला मी येतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर असा हा आमचा आजचा प्रोग्राम आहे. थोड्याच वेळेत वंदनेला सुरुवात होईल आणि आता ते आम्ही वंदना पण पार करू आणि नंतर आम्ही घरी जाऊ. तर असा आमचा आजचा प्रोग्राम आहे आणि बरेच दिवस झाला आम्हाला व्हिडिओ बनवायला
आणि कामाचा लोड पण असतोच आहे. काम आणि हे खूपच कठीण आहे, पण जसा वेळ मिळेल तसा आम्ही नक्कीच तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. हे जे पाठीमागं बर्ड व्हॅली जे दिसतंय ते बर्ड व्हॅली जे आहे ते तुम्हाला आता थोडंसं झूम करून दाखवते. इथे कारंजा असतो, लाईटिंगवरचा कारंजा आहे, हे दिसत असेल तुम्हाला. तर ते संध्याकाळी बघायला खूप छान असतं. तर जवळच आहे इथून, बॅक साईडचा आहे, हा बॅक साईडचा भाग आहे आणि तो फ्रंट साईड मी तुम्हाला एंट्री गेटपासून दाखवलं. तर हे चिंचवडमध्येच आहे, असं निसर्गरम्य वातावरण आहे. ही खाण आहे आणि इथं दिसतं तर बर्ड आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव पडले बर्ड व्हॅली. म्हणजे इथं पक्ष्यांची व्हॅली आहे, असं थवा असं आहे. तर संबोधी बघा काय म्हणते तुम्हाला, बघ संबोधी काय म्हणते, कसं वाटलं आमचं विहार? कसं वाटलं आमचं विहार तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आज भाऊजीचा वाढदिवस आहे म्हणून ना आम्ही बुद्ध विहारात आलोय. आम्ही विहारात खीर जाम ठेवलंय. संबोधीला बोला. इथूनच जवळच अटल बिहारी वाजपेयी लाईटचं गार्डनसुद्धा आहे. म्हणजे बरेचसे पॉईंट आहेत तिथे बघण्यासारखे. आणि इथे सगळे बर्ड्स असतात. आता तुम्हाला ओरिजिनल बर्ड्स एक गेला तोपर्यंत दाखवलं नाही, पण इथे पुढे गेलं ना तर खूप आहेत बर्ड्स वगैरे, तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तो आम्हाला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. इथेच थांबतो. धन्यवाद. बाय. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. थँक्यू.